दररोज साधारण किती कचरा गोळा होतो? रोजचा कचरा नाही तर म्हणतात 150-200 किलो कचरा होतो रोजचा. मी महाराष्ट्राला पूर्ण आपल्या देशाला दाखवून द्यायचं की माझ्यासारखा अशिक्षित माणूस सामाजिक कार्य एवढं करू शकतो. मग हे माझं बघून इतर लोकांनी सुद्धा त्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं. प्लास्टिकची समस्या किती मोठी? प्लॅस्टिकची खूप मोठी समस्या आणि थांबली तर पुढे आपण जगणार आहे. कोविडमध्ये सुद्धा तुमच्याकडनं भरीव काम झालं. कोविडमध्ये नेमकं काय काय आपण काम केलं आणि नदीची स्वच्छता पण चालूच होती का? नदीची स्वच्छता चालू होती कंटिन्यू. सकाळी संध्याकाळी मी नदीवर येणार. आता समजा ते 7-8 वर्ष लागले, 6 महिने राहिले, 2 वर्ष कधी पण त्यानंतर तो एकदम काम जर थांबलं तर एकदम लोड येणार होता. मी सर्वसाधारण रोडवरला माणूस, रोडवर म्हणजे उदरनिर्वाह माझा रोडवर होणार, अशिक्षित माणूस. माझं शिक्षण 5वी झाले. मध्यंतरी एबीपी माझा विषय घेऊनच आपली कृष्णा उगम ते शेवट असा एक एपिसोड काढला होता. प्रशासन असू दे किंवा राजकीय व्यक्ती असू दे, यांच्यातल्या कुणाकडून काही भरीव मदत आजपर्यंत मिळाली? आतापर्यंत प्रशासनाकडून तर काही मिळालेलं नाही आहे, परंतु आदरणीय विद्यमान आपले सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ ह्यांनी माझं काम बघून गेली बरेच वर्ष माझं काम बघतात ते, आणि त्या कामाची त्यांनी योग्य ती वेळोवेळी मला शाबासकी दिल्या. आता काही मूर्त जनावर येतात, ते मृत अवस्थेत जातात, इतकी दुर्गंधी असते की म्हणजे ते मूर्त पूर्ण त्यातून आळ्या बरबडलेल्या असतात. त्यांना माझा विषय दिलाय नदी स्वच्छतेविषयी. त्या मुलांना 50 मार्काचा पेपर आहे. त्याच्यावर आव्हान करतो की आपली सांगली आहे किती चांगली, नुसतं बोलून न थांबता आपण त्या सांगलीला चांगलं कसं करता येईल हे मी अशिक्षित माणूस सांगतोय. सुशिक्षित माणसाने सुद्धा प्रयत्न करावा आणि त्या प्रयत्नात यश यावं एवढं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हे सर्व लोकांना सांगतो. त्या प्रकारे आई आपल्याला मांडीवर घेऊन लहानपणी दूध पाजते, त्या प्रकारे कृष्णमाईने आपल्याला मांडीवर घेतल्याला. तर मला रात्री 2 वाजता मी नदीवर जाऊन येतो.